तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी आज सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे. अ स्मॉल मेटल बॉल ऑफ मास m इज ड्रॉप इन अ लिक्विड कंटेन इन अ वेसल. तर एक स्मॉल बॉल आपल्याला ड्रॉप करायचा आहे, त्याचं मास m इतकं आहे. ओके. अटेंड अ टर्मिनल वेलॉसिटी v. तर त्याचं टर्मिनल वेलॉसिटी किती आहे तर v इतकं. इफ मेटल बॉल ऑफ सेम मटेरियल बट ऑफ मास 8 m. तर त्याच मटेरियलचं तुम्हाला दुसरा एक बॉल घ्यायचा आहे. आता मटेरियल सेम आहे, याचा अर्थ त्याची डेन्सिटी काय असेल सेम, पण मास किती आहे दुसऱ्याचं 8 m इतकं दिलेलं आहे. इज ड्रॉप इन द सेम लिक्विड. तर सेम लिक्विडमध्ये आपल्याला तो ड्रॉप करायचा आहे. देन टर्मिनल वेलॉसिटी विल बी. तर त्याची टर्मिनल वेलॉसिटी किती असेल ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. हा जो क्वेश्चन आहे तर हा 2014ला आलेला आहे. तर याचे 4 ऑप्शनपैकी पहिला ऑप्शन आहे ए व्ही, बी ऑप्शन आहे 2v, सी ऑप्शन आहे 4v आणि लास्ट डी ऑप्शन आहे 8v. चला तर या 4 ऑप्शनपैकी आपलं नेमकं आन्सर काय असेल या क्वेश्चनचं, तर ते आपण या ठिकाणी सॉल्व करून बघूया. तर या क्वेश्चनमध्ये एक स्मॉल मेटल बॉल दिलेला आहे, ज्याचा मास किती येतं m आहे आणि तो आपल्याला लिक्विडमध्ये ड्रॉप करायचा आहे. लिक्विड कंटेन या वेसलमध्ये आपल्याला ड्रॉप करायचा आहे आणि त्याची टर्मिनल वेलॉसिटी v इतकी दिलेली आहे. ओके. तर आपण या ठिकाणी एक डायग्राम काढून घेऊ. तर हे लिक्विड आहे आणि या लिक्विडमध्ये आपल्याला काय करायचं, विस्कस लिक्विड आहे. या विस्कस लिक्विडमध्ये एक स्मॉल स्पियर आहे, तो काय करायचा आपल्याला या ठिकाणी ड्रॉप करायचा आणि याची जी टर्मिनल वेलॉसिटी आहे, ओके, टर्मिनल वेलॉसिटी किती आहे v आणि त्याचा मास किती येतं m इतकं. टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे कॉन्स्टंट स्पीड. त्यानंतर दुसरी कंडिशन दिलेली आहे, ही फर्स्ट कंडिशन आहे. ओके. दुसऱ्या कंडिशनमध्ये सेम लिक्विड आहे, सेम कंटेनर आहे, लिक्विड पण सेम आहे. ओके. पण जो मेटल बॉल दिलेला आहे, मेटल बॉल पण सेम मटेरियलचा आहे, पण त्याचं मास जे आहे ते किती येतं 8 m इतकं मास त्याचं दिलेलं आहे. ओके. मोठा स्पियर आहे. मटेरियल दोघांचं सेम आहे, मटेरियल सेम आहे याचा अर्थ डेन्सिटी काय असणार सेम असेल. ओके. आणि तो काय करायचा आपल्याला ड्रॉप करायचा आणि त्याने विचारलं त्याची टर्मिनल वेलॉसिटी किती असणार. मग v2 आपण फाइंड करणार आणि हा जो असेल त्याला आपण काय करू तर m2 कन्सिडर करू. मग m2 जो आहे तो किती आहे तर आपला 8 m आहे आणि m1 जो आहे तो किती आहे तर m आणि जी टर्मिनल वेलॉसिटी v1 ती किती आहे तर v इतकी आहे पहिल्याची. ओके. तर दुसऱ्याची किती असणार ते बघायचं आपल्याला. आता टर्मिनल वेलॉसिटी जर घेतला तर टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला असेल 2/9 r² रो मायनस सिग्मा इंटू जी. आता एका डेन्सिटी दिलेली आहे, सगळं सेम आहे आणि डिवाइड बघा असेल तर कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. म्हणजे याचा अर्थ काय, आपला जो टर्मिनल वेलॉसिटी आहे 2/9 कॉन्स्टंट आहे, ही डेन्सिटी दोघांची सारखी लिक्विड एकच आहे, एका टाईपचं लिक्विड आहे, त्याच्यामध्येच आपण ड्रॉप करतोय. म्हणजे ही दोन्ही टर्म कॉन्स्टंट आहे. जिथं कॉन्स्टंट असतं कोइफिशियंट एकच लिक्विड आहे म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी पण सेम असेल. मीन्स वेलॉसिटी हा डायरेक्टली प्रोपोर्शन कशावरती असणार तर r². तर या छोट्याशा कॉन्सेप्टवरती आपल्याला एक एक्झाम्पल काय करायचं या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. देताना काय सांगितलंय तर दोघांची डेन्सिटी काय असणार सेम असेल आणि डेन्सिटी आपण कशाने करतो रोने. मग रो1 इज इक्वल टू काय असेल तर रो2 इतकं असेल, बरोबर ना. आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो मास अपॉन व्हॉल्यूम. मग m1 अपॉन काय आला v1 आणि काय आला तर m2 डिवायडेड बाय काय v2. m1 किती दिलेला आहे m आणि स्पेरिकल बॉल आहे, स्पेरिकल बॉलचं व्हॉल्यूम किती असतं 4/3 πr³. मग r1 झाला इज इक्वल टू m2 किती दिलेला आहे, m2 दिलेला आहे 8 m आणि व्हॉल्यूम जो असेल तो किती असेल 4/3 πr². 4/3 पाय 4/3 पाय काय आला कॅन्सल, m आणि m पण काय आला कॅन्सल. मग करायला 1/r1³ इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय r2³. आता याचं काय करू आपण क्यूब रूट घेऊन टाकू. ओके. क्यूब रूट जर घेतला तर 1चा क्यूब रूट 1, r1चा फक्त r1 राहील. 8 कशाचा क्यूब रूट आहे 2 आणि r2चा क्यूब रूट जो असेल तो काय असेल r2 असेल. ठीक आहे. मग आपण याच्यावरून r1 आणि r2ची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ, याला क्रॉस मल्टिप्लाय करू. मग आपल्याला r2 जो भेटेल तो किती भेटेल तर 2 टाइम्स r1 भेटेल. ओके. आपल्या टर्मिनल वेलॉसिटी विचारलेलं आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे ॲज टर्मिनल वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द r². मग आपल्याला v2 फाइंड करायचा. v2 डिवायडेड बाय v1 जर घेतला तर इथं काय घ्यावं लागेल आपल्याला r2 डिवायडेड बाय r1. डायरेक्ट प्रोपोर्शन आहे म्हणून डायरेक्ट लिहिता येईल. ओके. r2 किती दिलेला आहे, r2 आहे 2r1 डिवायडेड बाय अगेन r1. त्याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर. r1 आणि r2 काय झाला कॅन्सल. ओके. आणि 2चा जो स्क्वेअर आहे तो किती येतं 4. एक काम करा, v2च्या जागी v2 आपल्याला फाइंड करायचा आहे, पण v1 जो आहे तो किती येतं v इतका. ओके. पुढच्या केसमध्ये हा जो v इकडे डिवायडेड इकडे काय करा मल्टिप्लाय. मग v2 जो असणार तो काय असणार तर 4 टाइम्स दॅट ऑफ द v
आणि जर तुम्ही या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे हा आपला करेक्ट ऑप्शन असेल. तर या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ऑप्शन सी, दॅट मीन्स 4V हे तुमचं फायनल राईट आन्सर असेल.